आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या तात्काळ व कौशल्यपूर्ण कारवाईत पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास अटक करत त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की स्वामीनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर आंबेगाव खुर्द पुणे येथे एक इसम संशयास्पदरित्या थांबला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. ही माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वरिष्ठांनी नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून संशयित मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्या आदेशानुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नमूद ठिकाणी संशयित इसम सुयश सोमनाथ घोडके वय 24 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार फ्लॅट क्रमांक 17 सिद्धी हाईट्स अभिनव कॉलेजजवळ नरे पुणे हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 41,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीस आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 27/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(2)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद आरोपीस अटक करून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दिनांक 23 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी वालचंदनगर पोलीस स्टेशन तालुका इंदापूर पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा, पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, महिला पोलीस शिपाई दीक्षा मोरे यांच्या पथकाने केली आहे.